नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 7वी सराव संच 53 बघणार आहोत. यामधील आपला पहिला प्रश्न, पुढील राशींचे अवयव पाडा. आता ही राशी दिलेली आहे, याचे अवयव पाडायचे आहे. उदाहरणामध्ये ज्या दोन राशी दिलेल्या आहे त्यांचा आपल्याला वर्गाच्या स्वरूपामध्ये लिहून त्यांच्या राशी पाडता येतात. त्याचा आपल्याला एक फॉर्म्युला पण आहे. बघा, आता ही पहिली राशी आहे, तिला वर्गाच्या स्वरूपात लिहायचं. इथं वर्गाच्या स्वरूपात दिलेलीच आहे, पण तिला आपण फक्त कंसात लिहून घेऊ. बरोबर, पहिली राशीचा वर्ग वजा दुसऱ्या राशीचा वर्ग. आता बघा, दोन राशी दिलेल्या आहे, त्यांचा वर्ग दिलेला आहे. याचं अवयव पाडताना आपल्याला एक सूत्र आहे. बघा, ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए अधिक बी. बरोबर, आता याचे आपल्याला अवयव पाडायचे आहे, ते लिहून घेऊया. पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग. आता याचे अवयव कसे येतील? पहिल्या कंसात पी वजा क्यू आणि दुसऱ्या कंसात पी अधिक क्यू. तर हे आपलं सूत्र आहे. आपण इथं सूत्र असं लिहून घेऊया. आपण हे सूत्र वापरलं याचे अवयव पाडताना. येतंय लक्षात? 2 नंबर उदाहरण बघूया. उदाहरण क्रमांक 2 मध्ये बघा, 4x वर्ग वजा 25y वर्ग. आता या दिलेल्या राशीला आपल्याला वर्गाच्या स्वरूपात लिहून घ्यायचं आहे. इथं x वर्ग आहे, पण 4 हा कशाचा वर्ग आहे ते आपल्याला लिहावे लागणार आहे. तर 4 हा 2चा वर्ग आहे. आपण याला 2x आणि कंसाचा वर्ग म्हणजे ही राशी झाली वर्गाच्या स्वरूपात. त्यानंतर दुसरी राशी आहे 25. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा. त्यानंतर y, ही पण राशी झाली वर्गाच्या स्वरूपात लिहून. आता याचे आपल्याला अवयव पाडायचे आहे. कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत आपण? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए अधिक बी. आता याचे अवयव पाडायचे, हे लिहून घेऊया. 2x वर्ग वजा 5y वर्ग बरोबर याचे अवयव कसे येतील या सूत्रानुसार? पहिल्या कंसामध्ये दोन्ही राशी घ्यायच्या वजामध्ये 2x वजा 5y, दुसऱ्या कंसामध्ये त्याच राशी अधिक मध्ये घ्यायच्या. झाले त्याचे अवयव पाडून. 3 नंबर उदाहरणामध्ये बघा, y वर्ग वजा 4 दिलेले आहे. पहिल्या राशीचा वर्ग आहे, पण दुसरी राशी पण आपल्याला वर्गाच्या स्वरूपात लिहायची आहे. तर 4 हा कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग आहे. म्हणून आपण इथे काय लिहिणार? 2चा वर्ग आणि इथं yचा वर्ग. दिलेल्या दोन्ही राशी आपण वर्गाच्या स्वरूपात लिहून घेतल्या. आता आपल्याला याचे अवयव पाडायचे आहे. आपण पहिलं सूत्र लिहून घेऊया. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए अधिक बी. तुम्ही हे अधिकचं चिन्ह पहिल्या कंसात घेऊ शकता, वजा चिन्ह दुसऱ्या कंसात लिहू शकता, पण दोन्ही कंसातलं चिन्ह वेगळं पाहिजे. लक्षात येतंय? आता बघा, याचे अवयव पाडायचे आहे, ते लिहून घेऊया. y वर्ग वजा 2चा वर्ग बरोबर याचे अवयव पाडायचे. आपण पहिल्या कंसात y वजा 2, दुसऱ्या कंसात y अधिक 2. हे झाले या दिलेल्या राशींचे अवयव. 4 नंबर उदाहरण आहे. पहिल्या राशी वर्गाच्या स्वरूपात दिलेली आहे. दुसरी राशी 1/25 आहे, तिला आपल्याला वर्गाच्या स्वरूपात लिहून घ्यायचं आहे. बघा, पहिली राशी पी वर्ग आपण अशी पण लिहू शकतो, वजा दुसरी राशीला आपल्या वर्गाच्या स्वरूपात लिहायचं. आता बघा, 1 कशाचा वर्ग आहे? 1 एकाचा वर्ग. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग. मग 1/5 दिलेल्या दोन्ही राशी आपण वर्गाच्या स्वरूपात लिहून घेतल्या. त्यानंतर बघा, आता आपल्याला अवयव पाडायचे आहे. पहिलं सूत्र लिहून घ्यायचं. सूत्र प्रत्येक ठिकाणी लिहायचं, विसरायचं नाही. पहिल्या कंसामध्ये ए वजा बी, दुसऱ्या कंसात ए अधिक बी. त्यानंतर बघा, याचे अवयव पाडायचे, आपण ते लिहून घेऊया. पीचा वर्ग वजा 1/5चा वर्ग पहिल्या कंसात त्या दोन्ही राशी, दुसऱ्या कंसात त्या दोन्ही राशी अधिकच्या रूपामध्ये लिहून घ्यायच्या. पी वजा 1/5, दुसऱ्या कंसात पी अधिक 1/5. उदाहरण क्रमांक 5 आहे. 9x वर्ग वजा 1/16y वर्ग. आता बघा, या दिलेल्या राशी आपण वर्गाच्या स्वरूपात लिहून घेऊ. 9 कशाचा वर्ग आहे? 3चा, मग इथे 3 लिहिणार. त्यानंतर x आणि कंसाचा वर्ग, ही दिलेली पहिली रास वर्गाच्या रूपात लिहून झाली. दुसरी रास वर्गाच्या रूपात लिहायचं. तर 1 कशाचा वर्ग? 1 एकाचा. 16 4चा वर्ग आणि y इथे घेऊ आपण आणि त्याचा कंस करून दोन्हींचा पण वर्ग करू. झाली दुसरी राशी पण वर्गाच्या रूपात लिहून. आता सूत्र लिहून घेऊया. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वजा बी ए अधिक बी. याचे आपल्याला अवयव पाडायचे आहे, ते लिहून घेऊया. 3x कंसाचा वर्ग वजा 1/4 y कंसाचा वर्ग बरोबर
याचे अवयव पाडायचे. पहिल्या कंसात हे दोन्ही अवयव वजामध्ये आणि दुसऱ्या कंसात हे दोन्ही दिलेल्या राशी अधिकमध्ये. पहिल्या कंसात या दोन राशी वजामध्ये, दुसऱ्या कंसात या दोन्ही राशी अधिकमध्ये येणार. 3x वजा 1/4y आणि 3x अधिक 1/4y. x चा वर्ग वजा 1/x चा वर्ग. तर बघा आता आपल्याला हे दोन्ही राशी वर्गाच्या रूपात लिहून घ्यायचं आहे. x चा वर्ग वजा 1/x चा वर्ग. दोन्ही राशी वर्गाच्या रूपात लिहून घेतल्या. सूत्र लिहूया. a वर्ग वजा b वर्ग बरोबर a वजा b a अधिक b. आता यांचे अवयव पाडायचे. हे लिहून घेऊया. x चा वर्ग वजा 1/x चा वर्ग बरोबर काय येणार आहे अवयव? x वजा 1/x x वजा x अधिक 1/x. क्रमांक 7 आहे a वर्ग b वजा ab. आता बघा या दिलेल्या दोन राशी आहेत त्यांना आपल्याला वर्गाच्या रूपात लिहिता नाही येणार आहे, कारण ए बी कशाचा वर्ग आहे? कशाचाच वर्ग नाहीये. बी पण कशाचा वर्ग नाहीये. तर आपल्याला अशा वेळेस काय करायचं आहे लक्षात घ्या. दिलेल्या दोन्ही राशीमध्ये जे सामायिक अवयव आहे ते बाहेर काढायचे आहे आणि ते गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचे आहे. या दोघांमध्ये कोणते सामायिक अवयव? इथं ए आणि बी आहे, इथं पण ए बी आहे बरोबर. म्हणजे दोन्ही राशींमध्ये सामायिक अवयव कोणते आहे? एक ए आहे आणि एक बी आहे. म्हणून आपण ए बी हा काय घेणार आहे? सामायिक अवयव बाजूला काढून घेणार आहे. कंसामध्ये काय लिहायचं? यांच्यामधून सामायिक अवयव काढल्यानंतर काय राहतं ते कंसात लिहायचं. आता बघा ए वर्ग बी ही पहिली राशी आहे, त्याला याच्यातून आपण ए बी हा काय काढला? सामायिक अवयव काढला आणि त्याच्यानंतर काय राहणार हे आपल्याला बघायचं आहे. तर कसं बघणार बघा. इथं बी आहे, इथं पण बी आहे, बी कट झाला. इथं ए आहे, इथं ए वर्ग आहे म्हणजे इथं 2 ए येते लक्षात. एक ए सोबत कट झाला, इथं काय राहिला? ए राहिला. मग आता ए राहिला, मग तो आपण इथं पहिल्या राशीमध्ये कंसामध्ये आपण ए लिहिणार. आता ना बघा दुसरी राशी काय आहे? ए बी. ए बीला जर आपण ए बीने भागलं तर बी कट होणार, हा बी हा ए कट होणार. काय राहिलं? एक राहिला, काहीच नाही म्हणजे एक असतो, तर आपण इथं एक लिहिणार. येत आहे लक्षात. पहिल्या राशीमधून सामायिक अवयव बाहेर काढल्यानंतर काय राहणार आहे? हे आहे आपलं उत्तर. त्यानंतर कंसामध्ये जी राशी आहे त्याचे अवयव पडता येतील का आपल्याला? नाही. हे इथपर्यंतच उत्तर आहे. आता उदाहरण क्रमांक 8 बघूया. उदाहरण क्रमांक 8 आहे बघा. 4x वर्ग y वजा 6x वर्ग. आता या दिलेल्या दोन राशी आहेत त्यांना आपल्या वर्गाच्या रूपात नाही लिहिता येणार, कारण 4 हा 2चा वर्ग आहे आपण इथे लिहू शकतो, पण y कशाचा वर्ग आहे ते आपण नाही लिहू शकत. ही सगळी एकच राशी आहे, तिला वर्गाच्या रूपात नाही लिहिता येणार, कारण हे पद जे दिलेलं आहे y तिथं वर्ग नाही दिलेला, म्हणून आपण या पूर्ण राशीला वर्गाच्या रूपात नाही लिहू शकत. अशा वेळेस दिलेल्या दोन्ही राशींमध्ये काय सामायिक अवयव आहेत ते बघायचे आहे. तर बघा 4ला 2ने भाग जातो, 6ला पण 2ने भाग जातो, म्हणजे इथे आपल्याला इथे नंबरमधून 2 हे सामायिक अवयव मिळणार आहे. आपण इथे लिहून घेऊया. त्यानंतर बघा इथं एक्स वर्ग आहे, इथं पण एक्स वर्ग आहे, म्हणजे एक्स वर्गला हे पण काय झालं? सामायिक अवयव झालं. आता या दोन्ही राशीमधून 2x वर्ग हे सामायिक अवयव काढल्यानंतर काय राहणार आहे ते बघायचं आहे. तर कसं येणार बघा. पहिलं पद लिहायचं 4x वर्ग, याला जर आपण 2x वर्गने भागलं, x वर्ग कट झाला, बे बे दुने 4, तर काय राहिलं? 2 राहिलं फक्त. मग इथे येणार 2 आणि हा y आहे तो लिहायचा, ते y राहायला लिहायचा. ओके, 2y हे राहिलं शिल्लक, ते आपण कंसामध्ये लिहून घ्यायचं वजा चिन्ह. त्यानंतर दुसरी राशी आहे 6x वर्ग, याच्यातून जर आपण 2x वर्ग हे सामायिक अवयव काढलं त्याच्यानंतर काय राहणार आहे? x वर्ग कट झाला, बे 6, तर 3 राहतो आहे. आपण इथं 3 लिहिणार. आता 3 याला वर्गाच्या रूपात नाही लिहिता येणार, 2y पण वर्गाच्या रूपात नाही लिहिता येणार, तर आपलं उत्तर इथपर्यंतच आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 2x वर्ग कंसामध्ये 2y वजा 3. उदाहरण क्रमांक 9 आहे 1/2y वर्ग वजा 8z वर्ग. तर बघा इथे पण 1/2 हा कशाचा वर्ग नाहीये, म्हणून आपण याला वर्गाच्या स्वरूपात नाही लिहू शकत. 8 पण कोणत्या नंबरचा वर्ग नाहीये, तर आपण दुसऱ्या राशीला पण वर्गाच्या स्वरूपात नाही लिहू शकत. दोन्ही राशींमध्ये काय सामायिक अवयव आहे ते सामायिक अवयव बाहेर काढून गुणाकारच्या स्वरूपात लिहायचं आहे.
तर बघा इथं 1/2 आहे, याला पण 1/2 ने भाग जाऊ शकतो. म्हणजे काय, दिलेल्या दोन्ही राशींमध्ये 1/2 हा सामायिक अवयव आहे. इथं वाय वर्ग, इथं झेड वर्ग, म्हणजे वाय आणि झेड मधून तर काही कॉमन नाही घेता येणार आपल्याला. फक्त वाय आणि झेड सामायिक अवयव नाहीये, फक्त 1/2, कारण याला पण 1/2 ने भाग जातो. याच्यामधून पण काय होणार आहे, 1/2 हा सामायिक अवयव असणार आहे. म्हणजे आता 1/2 हा सामायिक अवयव. त्यानंतर पहिल्या राशीमधून आपण 1/2 जर हा सामायिक अवयव काढला तर काय राहतं ते बघायचं आहे. तर पहिली राशी लिहून घेऊया, 1/2 वाय वर्ग. यामधून आपण 1/2 सामायिक अवयव काढला तर बघा 1/2 कट झाला, काय राहिलं फक्त वाय वर्ग. मग इथं काय येणार आहे, वाय वर्ग येणार आहे. वजा 8 झेड वर्ग. याच्यामधून जर आपण 1/2 हा सामायिक अवयव काढला तर काय राहतं बघा, 8 झेड वर्ग. याच्यातून 1/2 हा सामायिक अवयव काढला तर काय राहणार आहे बघा, हा आला अंशाचा आणि हा आला छेदामध्ये. तर छेदाला परत एक छेद आहे, तो कुठे जाणार आहे, अंशामध्ये जाणार आहे. म्हणजेच हा 2 या 8 सोबत गुणाकारामध्ये. मग 8 दुने किती होणार आहे, 16. 16 झेड वर्ग. काय राहतो, ही दुसरी राशी राहते, तर आपण ही इथे लिहून घेऊया, 16 झेड वर्ग. आता 16 हा कशाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. 4 झेड कंसाचा वर्ग म्हणजे दुसरी राशी वर्गाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येणार आहे. ही पहिली राशी पण काय आहे, वर्गाच्या रूपात आहे, तर आपण यांचे पुढे अवयव पाडू शकतो. 1/2 वाय वर्ग वजा 4 झेड कंसाचा वर्ग. दोन राशी वर्गाच्या रूपात आहे. आता आपण याचे पुढे अवयव पाडून घेऊ. 1/2. आता याचे अवयव कसे येणार आहे, 2 कंस घ्यायचे. पहिल्या कंसामध्ये वाय वजा 4 झेड आणि दुसऱ्या कंसामध्ये वाय अधिक 4 झेड. झाले अवयव पाडून. उदाहरण क्रमांक 10 आहे बघा, 2x वर्ग वजा 8y वर्ग. याला वर्गाच्या रूपात नाही लिहिता येणार. 8 हा पण कशाचा वर्ग नाहीये, याला पण वर्गाच्या रूपात नाही लिहिता येणार. अशा वेळेस आपण दोघांमध्ये काय सामायिक अवयव आहेत बाहेर गुणाकाराच्या रूपात लिहून घेऊ. इथे पण 2 आहे, इथे 8 आहे, म्हणजे याला 2 ने भाग जाईल, 8ला पण 2 ने भाग जाईल. म्हणजे या दोघांमध्ये काय सामायिक अवयव आहे, 2 हा सामायिक अवयव आहे. तर 2 हा आपण सामायिक अवयव काढून घेतला. तर 2x वर्ग ह्या राशीमधून आपण 2 जर कॉमन काढून घेतलं तर काय राहतो, 2 आणि 2 कट झाला, काय राहणार आहे, x वर्ग. तर इथे आपण x वर्ग लिहायचा. आता दुसरी राशी 8y वर्ग. या राशीमधून 2 हा सामायिक अवयव बाहेर काढल्यानंतर काय राहणार आहे, बेचोक 8. तर 4y वर्ग राहणार आहे. तर आपण हे 4y वर्ग इथं लिहून घेतलं. आता बघा इथे 2 आहे असाच. इथं पहिलं पद x कंसाचा वर्ग वजा दुसरं पद 4 हा कशाचा वर्ग आहे, 2चा. तर 2y वर्ग. दिलेल्या राशीला आपण वर्गाच्या रूपात लिहून घेतलं. आता यामध्ये बघा याचे अवयव कसे पाडतो आपण, ह्या दोन्ही राशी पहिल्या कंसामध्ये वजामध्ये, ह्या दोन्ही राशी दुसऱ्या कंसामध्ये अधिक मध्ये लिहिणार. हे झाले याचे अवयव सूत्रानुसार, बरोबर. x वजा 2y पहिल्या कंसामध्ये, x वजा 2y आणि दुसऱ्या कंसात x अधिक 2y. हे आले या दिलेल्या उदाहरणाचे अवयव. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.